मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही। फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा होईल। मतांशी प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही। एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणार नाही। आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी। विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे। महापौर पदासाठी अडीच वर्ष फॉर्म्युलाच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावर शिंदेंच्या शिवसेनेचाही दावा। प्रत्येकाला वाटतं महापौर पद आपल्याकडे असावं। उदय सामंत यांचं सूचक विधान। तर शिंदेंचा महापौर होणार नाही। मुंबईत कोणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय, राऊतांचा निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 3 दिवसांपासून वांद्र्यातील हॉटेल ताजलँड सेंटमध्ये मुक्कामी। नगरसेवकांना मार्गदर्शन केलं। गटनेता निवडीनंतर सर्वजण आपापल्या प्रभागात जातील, शिंदेंची माहिती। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार। बाबा सिद्दीकींसारखीच तुमची हत्या करू। भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी। हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावी या वक्तव्यावरून नवनीत राणा यांना इशारा। राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यात लॉंग मार्च। उद्या संध्याकाळी लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। आज रात्री मनोरमध्ये मोर्चेकरांचा मुक्काम। वाढवण मुरबी बंदरासह रोजगार हमी कायद्यातील बदलांच्या विरोधात आंदोलन। बंगळुरूत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार। कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय 25 मे नंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल। तिसऱ्या मुंबईकरता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात येईल। भारतात खूप चांगले जॉब्स तयार होतील। दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य।